विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एक अतिशय नवीन टॉपिकवर आहे. सायन्स पार्ट सेकंड, जो तुमचा जो 20 20 तारखेला जो पेपर आहे त्याच्यावरती आहे. आता आज आहे 18 तारीख, 19 आणि 20 म्हणजेच असे किती दिवस आहे. आजचा सोडला तर एक दिवस आहे आपल्या हातात, ठीक आहे. एक आणि याचा काही 2 तास, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही आपल्याकडे दिवस आहेत. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मी जे सायन्स पार्ट फर्स्टचे जे IMP सायंटिफिक रिझन सांगितले होते त्यातलं टंक्शन मेटल आणि ते आलेलं आहे, ठीक आहे. आणि न्यूमरिकल्स देखील आलेलं आहे, मी जे IMP करा म्हणलो होतो. त्यामुळे हा देखील व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. तुम्हाला संपूर्ण जरी नाही आलं याच्यातले काही IMP क्वेश्चन्स येणार, ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला व्हिडिओला सुरू करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये पहा. आता हा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये पहा, एक मिनिट. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामध्ये 5 करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचे आहेत. पहा, नवीन प्रश्न आहे, त्याची PDF टेलिग्रामला अवेलेबल आहे. इथं पहा, या ठिकाणी 5 प्रश्न आपले आहेत, तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. याचे आन्सर सहित दिलेलं आहे, तर क्वेश्चन देखील पाहू शकता, ठीक आहे. त्यानंतर हे 5 क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला खाली डायरेक्ट यायचंय. एक मिनिट. आता पहा, या ठिकाणं आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये 5 सोडवायचे आहेत, कोणते पण. आता इथं कोणते 5 सोडायचे, तर हा भरपूर जणांचा प्रश्न असतो. तर इथं कंपल्सरी 5 आहेत, ठीक आहे. इथं 5 पैकी 5 सोडायचे असतात आणि याला मार्क्स किती आहेत, 5 मार्क्स आहेत. तर चला पाहूया. फर्स्टमध्ये तुम्हाला काय येऊ शकतं, नेम द फॉलोइंग येऊ शकतं, किंवा या ठिकाणी सेकंडमध्ये मॅच द पेअर्स येतं. थर्डमध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स फिक्स असतं, किंवा मग कोरिलेशन असेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोरिलेशन या ठिकाणी इथं चौथ्या ह्याच्यात आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय ट्रू ऑर फॉल्स, कोरिलेशन या ठिकाणी प्रश्न येतात. आणि हे अपेक्षितमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही याची चिंता करायची गरज नाही, ठीक आहे. चला, त्यानंतर आपण जर क्वेश्चन नंबर 2 मध्ये गेलो तर सायंटिफिक रिझन. तर मी उद्या किंवा आज संध्याकाळी झालं तर एक सायंटिफिक रिझनचा परत एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, स्पेशल क्वेश्चन नंबर 2 सायंटिफिक रिझन, ठीक आहे. यामध्ये काय असणार आहे पहा. यामध्ये तुम्हाला मी 2च IMP सायंटिफिक रिझन सांगणार आहे, जसे पार्ट फर्स्टला सांगितले आणि तेच आलेले आहे, ठीक आहे. ते सांगणार आहे आणि तुम्हाला ते लर्न करायचे, ठीक आहे. आता पहा, इथं जे दिलेले आहे त्याच्यामध्ये मी एकही सजेस्ट करणार नाही, कारण की हे तुम्ही करू शकता, तसं काही नाही. पण मी म्हणतो ह्याप्रमाणे तुम्हाला हे येणार नाही आहे. दुसरे जे प्रश्न आहेत मी त्याच्यातले सांगत असतो, जे येतात, ठीक आहे. ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि तुम्हाला वाटेल संपूर्ण क्वेश्चन पेपर येणार का, आधीच सांगतो, कमेंट करता तुम्ही. संपूर्ण क्वेश्चन पेपर येणार नाही आहे. यामधले काही प्रश्न आहेत जे मी IMP म्हणतो तेच येणार, ठीक आहे. चला, या ठिकाणी बी पहा. बी मध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. कोणतेही 3 लिहायचे, 6 मार्क्सला. प्रत्येकी 2 मार्कला एक क्वेश्चन आहे. आता इथं फिगर दिली जाईल, त्यावरून काही क्वेश्चन्स विचारले जातील, किंवा मग चार्ट दिला जातो. आता इथं मायक्रो ऑर्गॅनिझम, हा चार्ट IMP करा. हा जो चार्ट आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, हा IMP करा, कारण की हा विचारला जाणार आहे. भरपूर वेळ झालाय हा चार्ट काय केलाय, विचारला गेलेला नाही. सोर्स, मायक्रोब्स आणि ॲमिनो ॲसिड. तर हा चार्ट जो आहे तो तुम्हाला लर्न करायचा आहे. आणि तो कशा, मी चार्टवर देखील एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर तो व्हिडिओ देखील पहा आणि कसा लर्न करायचा आहे ते देखील पहा, मी सांगणार आहे, ठीक आहे. फ्लो चार्ट येऊ शकतो पहा. आता या ठिकाणी पहा, थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांटच्या जागी तुम्हाला येऊ शकतो दुसरा कोणता, अजून भरपूर पॉवर प्लांट आहेत ना तुमचे, त्याच्यापैकी तुम्ही कोणताही करू शकता. आता पहा, क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग असतात. कोणतेही 5 लिहायचे असतात. यामध्ये पहा, एक मिनिट, अरे यार, फर्स्ट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये मी तुम्हाला आन्सर सहित दिलेला आहे. त्यानंतर सेकंड जे आहे, राईट द युजेस ऑफ स्टेम सेल, याला IMP करा. राईट द युजेस ऑफ स्टेम सेल, याला IMP करा.
केलं असेल, ठीक आहे. ह्या पा हे जे आहे राईट द प्रोसेस चीज मेकिंग, चीजचा देखील प्रश्न येऊ शकतो. ह्या ठिकाणी जे दिलाय ते त्याचा काय आन्सर आहे, ठीक आहे. त्यामुळे चीजचा देखील या ठिकाणी आज प्रश्न येऊ शकतो. ही डायग्राम IMP आहे, अपेक्षित मध्ये देखील आहे. पहा, हिच्यामध्ये ऑब्झर्व द गिवन पिक्चर. तुम्हाला काय विचारलं जाईल की ऑब्झर्व करा, दिलेलं पिक्चर जे आहे ते ऑब्झर्व करा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. यामध्ये तुम्हाला विच इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन इज शो इन द पिक्चर. या ठिकाणी तुम्हाला तिन्हीचे उत्तर द्यायचे, 3 मार्क्स मिळवायचे. हे IMP करा, मी सांगितलेलं आहे हे IMP करून ठेवा. ही जी आहे डायग्राम ही IMP करा, तुमच्या बुक्समध्ये देखील आहे आणि 21 जे अपेक्षित आहे त्यामध्ये देखील आहे, त्यामुळे IMP करा. चला ओके. त्यानंतर आहे इथं तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता. सिम्बॉल्स पहा, सिम्बॉल्समध्ये पहा, याला एक करा IMP, हे तिन्ही IMP करा, तिन्ही IMP करा आणि एवढं करूनच जा. यामध्ये तुम्ही वॉटरचा एक आहे पहा, वॉटर असा हात आहे आणि त्यामध्ये पाणीचा काहीतरी सेव्ह करताना तर तो देखील करा. त्यानंतर ऑब्झर्व द गिवन डायग्राम हे देखील येऊ शकतं. एक पॉवर प्लॅन्ट दिला जाईल आणि त्याचं नाव वगैरे विचारलं जाईल, त्याचं सोर्स स्टेट दिलं जाईल, ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिलंय तर कोणत्या फायलममधून आहे क्लासिफाय केलेले आहेत ही नाव लिहायला. हे सजेस्ट करणार नाही, पण जर आलं तर येऊ शकतं, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये भरपूर IMP क्वेश्चन आहे. हाऊ एनर्जी, या बा मी इथे दाखवतो, हाऊ एनर्जी फॉर्म फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड फॅट. तुम्हाला तो चार्ट जो आहे तो आखायचा आहे. कसं माहिती आहे का, इथं कार्बोक्सिलिक ॲसिड, इथं ॲमिनो ॲसिड, ते जे चार्ट्स आहेत ते तुम्हाला ते त्या पद्धतीने आखायचे आहेत. त्याच्या अशी काही डायग्राम आहे, ट्री डायग्राम आहे आणि ते तुमच्या पुस्तकात आहे, ते देखील पहा. आणि अशा पद्धतीची ही IMP क्वेश्चन पेपर होती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.